करण अर्जुन पिक्चरमधला डायलॉग तुम्हाला तर आठवतच असेल. मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे अशी म्हणणारी ती आई, एक वेडी आई, आणि तिच्या या प्रेमाखातर सुद्धा वापस आलेले तिचे पुनर्जन्म घेऊन वापस आलेले तिचे दोन्ही मुलं. त्यांनी येऊन त्यांच्याच मृत्यूचा बदला त्यांनी घेतला आणि आईचा शब्द खरा ठरवला. मेरे करण अर्जुन आएंगे. हीच करण अर्जुन सध्या वापस आलेली काय असे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना वाटत आहे. मी करण अर्जुनचीच गोष्ट करतोय. ते सध्या महाराष्ट्रामधले गाजत असलेले हे दोन करण अर्जुन. करण अर्जुन म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी मेळावा घेतला. मराठी मतासाठी एकजूट झालेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एका स्टेजवर आले आणि त्यांना बघून चांगल्या चांगल्या लोकांच्या भुवया उंचावल्या. त्यांना बघताच जनताही उत्साही झाली. ज्यांच्या मनात मराठीविषयी प्रेम आहे, महाराष्ट्रातला मराठी, महाराष्ट्रातला शिवसैनिक, जो बाळासाहेबांच्या विचारावरती अखंड प्रेम करणारा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक, जो काही दिवस मनसेसोबत गेला होता, तो सुद्धा शिवसेनेच्या विचारात सामील झाला. आणि लोक असे म्हणू लागले की आता राहिलेली शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र होती की काय, या दोघांमध्ये पुन्हा युती होते की काय, आणि युती होऊन हे पुढे काय करतील याची चिंता सर्वांनाच लागलेली आहे आणि आपल्यालाही लागलेलीच आहे. कारण राज आणि उद्धव एकत्र येणे हे अशक्य तर नव्हतेच, परंतु ते आता शक्य झाले आहे. दुसरे त्याला असे कारण म्हणजे नुकताच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला आणि उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी स्वतः राज ठाकरे मातोश्रीवरती गेले. मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ दिला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर राज ठाकरेची एक पोस्ट सुद्धा व्हायरल झाली. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख म्हणून असा उल्लेख केला आणि याच राजकारणामध्ये एक नवा विचार आणि नवीन विचारसरणी येते की काय असे जनतेला वाटू लागले आहे. राज ठाकरे मराठीवरती प्रेम करणारा आणि मराठीसाठी झगडणारा असा ओळख निर्माण केलेली हा व्यक्ती सध्या त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी होत असली तरी त्यांचं मतात त्यांचं परिवर्तन त्यांना करता येत नाही. आता या दोन गोष्टीचा विचार जर केला, दोन्हीही व्यक्ती जर एकत्र आल्या तर यातून महाराष्ट्राला काय फायदा होईल? महाराष्ट्राचा फायदा सध्या आपण तरी बाजूलाच ठेवू, कारण आता समोरच येऊ घातलेल्या आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका. सर्वात महत्त्वाची, महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे मुंबई महानगरपालिका. महानगरपालिकेसाठी जर तुम्हाला जुळवाजुळव करायची असेल तर दोन व्यक्तींना एकत्र यावंच लागेल, कारण यामध्ये सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकत्र झालेले आहेत आणि राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष, या तिघांची मिळूनही ताकद एवढी लागत नाही आणि या तिघांना एकत्रित घेऊनही यांची महानगरपालिकेवरती जम बसेल की नाही असं काही वाटत नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर दोन्ही एकत्र आले तर मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा विचाराने चालणारी अजूनही राहिलेली शिवसेना आहेत आणि त्या शिवसेनेला परत ऊर्जा देऊन आणि महानगरपालिकेवरती परत एकदा मराठी लोकांचा झेंडा फडकवण्यासाठी हे दोघं एकत्रित येत आहेत असं तरी अनेकांना वाटत आहे. सध्या शिवसेनेमध्ये म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये भरभरून होत असलेले पक्षप्रवेश सध्या तरी थांबले आहेत, परंतु राज ठाकरे यांच्या येण्याने आणि राज ठाकरे यांच्या फक्त शैलीने जर यांच्या मतात परिवर्तन होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी चांगलेच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एक प्रखर असा विरोधी पक्षनेता असावा, जो राज ठाकरेला विधानसभेत जमले नाही तेच राज ठाकरे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत करता की काय असे तरी सर्वांना वाटू लागले आहे. सध्या तरी आपण एवढेच म्हणू शकतो की ह्या दोघांनी एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेच्या
निवडणुकीसाठी काहीतरी करायला पाहिजे. सध्या तरी आपण एवढेच जाणू शकतो की हे दोन भावंड एकत्र आली आहेत, परंतु या दोघांचा भविष्यातला फ्युचर प्लॅन काय आहे हे सध्या कोणीच सांगू शकत नाही. कारण दोन्हीही स्वतंत्र विचाराचे व्यक्तिमत्व असून त्यांचे विचार हे वेगवेगळे असले तरी महाराष्ट्रासाठी हे एकत्र आले आहेत हा विचार वेगळाच आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटते हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नक्कीच कळवा आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला काय नवीन सुचते हे तरी आमच्यापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हालचालीकडे लक्ष देऊ आणि त्यांच्या येणाऱ्या वेळोवेळी अपडेट्स मी आपल्यापर्यंत तुम्हाला नक्कीच पोहोचेल.